नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज व लक्ष्मी मातेच्या कृपेने पूर्ण होवोत. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आजचा वार आहे गुरुवार. हा मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. या मार्गशीर्ष गुरुवारच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर माझं सकाळचं सगळंच आवरलेलं आहे. सडा, रांगोळी, देवपूजा, तुळशीची पूजा सगळं झालेलं आहे. मी फक्त वाट पाहते सूर्योदयाची. माझी सकाळची कामं 6:30पर्यंत होतात, म्हणजे देवपूजा सहित. आणि त्यानंतर 7 सव्वा 7च्या दरम्यान सूर्योदय चांगला असा होतो. आणि त्यानंतर मग मी सूर्याला जलार्पण करून घेते आणि नमस्कार करते आणि माझ्या पुढच्या कामाला स्वयंपाकाला सुरुवात करते. तर आज मी नाश्त्यासाठी बनवत आहे डोसे. तर जसं की मी काल इडलीचं पीठ तुम्हाला दाखवलेलं होतं, म्हणजे परवा 2 दिवसापूर्वी, तेच पीठ मी थोडंसं फ्रीजमध्ये काढून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यात आता बघू शकता थोडंसं मला घट्ट वाटत आहे, तर मी अगदीच 2-3 चमचे अशा हिशोबाने पाणी ओतलेलं आहे. मस्त जाळीदार हा डोसा होतो. जसं की हे पीठ मी इडलीसाठी बनवलेलं होतं, पण इडलीच्या पिठाचे पण आपण डोसे बनवू शकतो. असं नाही आहे की मऊसूतच पीठ असायला हवं आहे. तुम्ही बघू शकता पिठाचं स्ट्रक्चर बघू शकता, अगदी मऊसूत आहे. असं दाणेदार पण त्याच्यात आहेत, पण ते भिजलं गेलेलं आहे व्यवस्थित असं. आता याचे मी डोसे बनवून घेते. पीठ चांगलं हाटून घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ वगैरे टाकलेलं आहे. तर आता ह्या पिठामध्ये मुलांचा नाश्ता, टिफिन वगैरे होऊन जाईल. पिवळ्या बटाट्याची भाजी करण्यासाठी मी बटाट्याचा कुकर लावलेला आहे, म्हणजे शिजायला टाकलेले आहेत बटाटे कुकरमध्ये. एकच भाजी बनवणार आहे. ते मुलांचं टिफिन, सगळं नाश्ता, जेवण, साहेबांचं सगळं असं, म्हणजे तिघांचं नाश्ता, जेवण, टिफिन म्हणजे सगळं होऊन जाईल इतपत असे बटाटे मी शिजायला टाकलेले आहेत. आणि आता हे डोसे बनवून त्याच तव्यामध्ये पटकन अशा चपात्या करून घेते आणि म्हणजे माझं सकाळचं किचनचं काम जे आहे ते आवरून घेते. सूर्य इतका छान प्रकाश आलेला आहे, एकदम असं भरपूर प्रकाश आला. पहिल्यांदा आभाळ आलेलं होतं आणि एकदम असं सूर्य आभाळातून बाहेर निघाले. किती छान बघा ऊन पडलेलं आहे. आता समोर जोपर्यंत बांधकाम नाही का नाही, तोपर्यंत असं ऊन येणार आहे आपल्या किचनमध्ये. आणि मग बरं झालं येत नाही बांधकाम नाही. हां, बरं झालं बांधकाम नाही आहे. नंतर काय ते घर वगैरे झाल्यानंतर मग एवढं सूर्यकिरण आपल्याला आपल्या ह्या खालच्या किचनमध्ये येणार नाही आहेत. तर आता तर खूप छान प्रसन्न, इतकं छान. आतापर्यंत आभाळ होतं, सूर्य बाहेरच नव्हता आला उगवल्यापासून. आणि आता बघा 7:30 वाजलेत. इतका मस्त सूर्य डोळ्यांना सुद्धा दिसतोय. इतकं सूर्य छान दिसतोय आणि किरण बघा किती छान पडल्यात आतमध्ये. तर चला, मला सूर्यदेव पाहायला खूप आवडतो. जोपर्यंत तो आपल्या डोळ्याने पाहता येतो, किंवा नंतर जसं जसं तो वर येईल तसं तो त्याचे किरण जे आहेत ते तीक्ष्ण होतात आणि मग ते पाहता येत नाहीत आपल्याला. म्हणजे कोवळे किरण असतात ना, ते पाहता येतात. जसे की आता बघा तुम्ही, खरंच खूप छान, म्हणजे एकदम असं बाहेर आला. त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला तर सांगावं. दाखव ना, काय सांगू? हां, दाखवते. तर हा बघू शकता सूर्य मस्त उगवलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण सूर्याला जलार्पण घालतो ना, म्हणजे करतो ना, तर त्यावेळेस फक्त ओम सूर्यदेवाय नमः असं म्हणायचं, किंवा भास्कराय नमः. सूर्यदेवाची पण खूप सारी नावं आहेत, जेवढी येतील तेवढं म्हणायचं. सूर्याला जलार्पण करतानाचा जो मंत्र आहे, आता तो पण मी पाठ करणार आहे. जसं की आता यूट्यूबवरती वगैरे सर्च केलं तर ते मिळून जातं. तो पाठ करून आता ते पण मी करणार आहे, कारण की आता फक्त मी सूर्यदेवाचं नावच घेते. पण मला आवडतं खूप सूर्याला जलार्पण करायला, सूर्य पाहायला. जोपर्यंत असा समोर माझ्या दिसतोय तोपर्यंत तरी मी करणार आहे. आता पुढे बांधकाम वगैरे झाल्यानंतर मग बघू, जसं जेवढा दिवस जमते, जेवढ्या दिवस होते तेवढ्या दिवस तर करणार आहे. पण असं वाटतं ना की सूर्यासमोर दिसला की त्याला पाणी घालावं आणि मग नंतर स्वयंपाकाला सुरुवात करावी. तर त्यामुळे मग मी हे नवीन एक रुटीन चालू केलेलं आहे. तर चला असो, आता इकडे एक डोसा बनवून देखील झालेला आहे. त्यामध्ये पिवळ्या बटाट्याची भाजी भरली. सगळं तुम्हाला मी आज शॉर्टमध्ये दाखवणार आहे, सगळं डिटेल्समध्ये. आता नाही दाखवणार व्हिडिओ, मग तसा खूप मोठा होऊन जाईल. त्यामुळे बटाट्याची भाजी वगैरे बनवून घेतली, कांदा वगैरे चिरून, त्याचबरोबर बटाटे सोलून. आणि आता हा मी डोसे बनवायला घेतलेले आहेत. बऱ्याच वेळा आपण डोसे बनवतो आणि डोसा आपला तव्याला चिटकतो, पटकन असा निघत नाही आहे. तर कांद्याच्या साहाय्याने असं तेल लावायचं. त्याचबरोबर पहिला डोसा जर बनवून झाला, किंवा पहिला डोसा बनवतानाच तवा आपला जास्त गरम झाला तर काय करायचं आहे, अशा पद्धतीने थोडंसं पाणी मारून घ्यायचं, म्हणजे तव्याचं टेम्परेचर जे आहे थोडंसं कमी करायचं. आणि अशा पद्धतीने जे आपलं डोस्याचं पीठ, इडलीचं पीठ आहे ते त्याच्यावरती टाकून द्यायचं आणि हळूवारपणे पसरवून घ्यायचं. म्हणजे काय, याचा अर्थ की तवा आपल्याला जास्त गरम करायचा नाही आहे, कमीच गरम असताना आपला डोसा टाकून घ्यायचा. पाण्यामुळे आणि तेलामुळे डोसा तव्याला चिटकत नाही आहे. आपला जो तवा आहे, अगदी जरी नॉनस्टिकचा तवा असेल तुमचा खराब झाला असेल तरीही तो नॉनस्टिकच्या तव्यासारखाच चालतो तेल आणि पाण्यामुळे.
तर माझा डोसे म्हणजे बनवून झालेले होते आणि मग मध्ये असं म्हणजे प्रत्येक एक डोसा बनवून झाला की त्याच्यावर तेल आणि पाणी सोडून दुसरा डोसा बनवून घ्यायचा, म्हणजे कोणताही डोसा आपल्या तव्यावरती चिटकत नाही आहे. तर बघू शकता जाळीदार मस्त असा हे डोसा तयार झालेला आहे. पहिला डोसा जो बनवून घेतला तो मी कडक कुरकुरीत बनवला, म्हणजे जास्त वेळ त्याला बारीक गॅसवर भाजून घेतला. आणि आपल्याला जर मऊ डोसा बनवायचा असेल तर एकदम हाय फ्लेमवर डोसा भाजून घ्यायचा. मस्त असा सकाळचा नाश्ता मुलांसाठी होतं आणि वेगळं काहीतरी. बघा 2 दिवसानंतर आपण लगेच इडलीचं पीठ भिजायला टाकलं असतं का, किंवा पीठ हे तयार केलं असतं का, तर टाकताना डाळ तांदूळ थोडंसं जास्त भिजायला टाकायचं आणि त्याच्यातलं थोडं पीठ फ्रीजमध्ये काढून ठेवायचं. 2-3 दिवसांनी पुन्हा आपण हे पीठ वापरू शकतो. मग त्याचे डोसे, इडल्या, आंबोळ्या, परत मसाला डोसा जे काय आपल्याला बनवायचं आहे ते बनवू शकतो. आता माझ्या मुलांना ना असं प्लेन डोसे आणि पिवळ्या बटाट्याची भाजी आवडते. त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो म्हणजे असं मिक्स केलेला मसाला डोसा फक्त सात्विकला आवडतो, समीक्षाला नाही आवडत. ते त्याच्यातलं काढून मग खाते. मग त्यापेक्षा ते सगळ्यांनाच म्हणजे आवडेल असाच आम्ही प्लेन डोसे आणि बटाट्याची भाजी बनवते. तर असो, आज गुरुवार आहे त्यामुळे स्वयंपाकाचा राडा वगैरे जास्त असं घालत बसले नाही आहे. हे आयतं पीठ होतं ते पटकन असे डोसे बनवून घेतले आणि बटाट्याची भाजी तर तुम्हाला माहिती पटकन होते. कांदा चिरला फोडणीला घातले की झालं काम. त्याच तव्यामध्ये पटकन अशा चपात्या देखील करून घेते. आणि आता डोसे वगैरे भाजतात आहे तोपर्यंत उभा राहण्यापेक्षा ना आजूबाजूचा जो काही पसारा आहे ना तो पटकन असा आवरून घेते. भाजी वगैरे मी काढून घेते, भांड्या जमा करते आणि म्हणजे किचन ओट्यावरचं जे काही काम आहे ना ते 9 वाजेपर्यंत मी आवरून घेणार आहे. जसं की आता मी 7:30 पासून सुरुवात केली आहे. दीड तासामध्ये सगळं असं किचन ओट्यावरचं आवरून होतं. आणि जे काय आता साहेबांचं चहा गरम पाणी वगैरे होईल ते घेतात मग त्यांच्या हाताने. तोपर्यंत मग मी हॉल वगैरे आवरून घेते. तर असं मग मी करते. ते पण मला थोडीफार मदत करतात मग ज्यावेळेस असं सणवार वगैरे असेल किंवा पूजा वगैरे असेल तर त्यावेळेस. तर डोसे बघितले का किती मस्त छान झालेले आहेत. आणि इकडे लगेच मी पटकन अशा त्याच गरम तव्यामध्ये चपात्या बनवून घेतल्या. सगळ्या चपात्या झालेल्या आहेत. दिवसभरासाठी काही लागणाऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या झालेल्या आहेत. समीक्षाचा लगेच टिफिनसुद्धा भरून ठेवते. तिच्यासाठी हे 2 डोसे पिवळ्या बटाट्याची भाजी हे दिलेलं आहे तिला. दादाने पण तसंच नेलेलं आहे. चपाती नेलेली आहे दादानी आणि डोसे पण नेलेले आहेत, कारण की त्याला दिवसभर स्कूल असते मग त्याचं भूक वगैरे लागतं. मग त्याला जास्त डबा मी दिलेला आहे. समीक्षासाठी एवढाच. सगळं किचन काउंटर आवरून घेतलेलं आहे. वाजलेले आहेत 9:30 आणि आता दूध शेवटी मी गरम करायला ठेवत आहे. तुम्ही बघू शकता सगळं भांडे वगैरे झालेलं आहे. भांड्याचा पसारा थोडासा जास्त होता पण पटकन घेतलेला आहे आवरून. तर त्यानंतर हॉलमध्ये तर किचनपेक्षा जास्त पसारा झालेला होता, कारण की मी किचनमध्येच होते ना 9 वाजेपर्यंत. तर एकही कापड त्यांचं उचललेलं नव्हतं आणि जसंच्या तसं सगळं पडलेलं होतं. मी खरं ॲक्च्युअली तो कॅमेरा लावणार होते पण असं म्हटलं कॅमेरा लावून पटकन काम होणार नाही आहे. त्यामुळे मग ती पसारा जो होता तो आवरून घेतला आणि फरशी पुसायला घेतलेली आहे झाडू मारून. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये हळद मीठ वगैरे टाकून ही फरशी पुसून घेतली. आता हळदीची पेस्ट तयार केली आहे, झाले सगळं काम आवरले. कपडे धुवायचे बाकी आहेत पण आता ही हळदीची पेस्ट आहे ती उंबरट्याला लावून घेते आणि मग पूजाला आपण सुरुवात करूया. तर पूजेचं साहित्य काढून ठेवले आणि ह्या पेस्टमध्ये मी टाकलेलं आहे गंगाजल वगैरे, गोमूत्र आणि गुलाब पाणी. मस्त अशी पेस्ट तयार केली. उंबरट्याला लावून घेते पटकन अशी. सगळी कामं करेपर्यंत अवतार बघितलं का कसा झालेला आहे. क्लिपही केसांचा राहिलेला नाही. आज केस वगैरे धुतले होते. 7 वाजेपर्यंत केस सगळे चांगले सुकवून विंचरून घेतलेले आहेत आणि त्यानंतरच माझ्या किचनमधल्या कामाला लागते. केस मी तसेच कधीही असं बांधून किंवा शक्यतो खूपच लवकर स्वयंपाक वगैरे करायचा असेल तर मग केसांना बांधते, असं मोकळं नाही सोडत. ज्यावेळेस आपण केस धुतो ना तर सगळ्या घरामध्ये केस पडले जातात. त्यामुळे धुतल्यानंतर केस शक्यतो बांधायचे, तरी नाहीतर मग जर असे मोकळे सोडायचे असतील तर मग ते विंचरूनच केसांना घ्यायचं, नाहीतर मग आपण त्यानंतर स्वयंपाक करायचा आहे. खूप सारे केस मग घरामध्ये किचनमध्ये पडतात. तर असो आता लगेच रांगोळी वगैरे काढून घेतली, हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं. तर आता सगळ्यांना माहिती आहे हळदीचं लेपन कसं करतात, का करतात, त्यामागचं कारण हे सगळ्यांना माहिती आहे. तर छोटीशी रांगोळी आणि फुलं वगैरे ठेवून हे झालेलं आहे इथलं. पूजेचं साहित्य मी खाली घेतलं पण पाट आणि चौरंग राहिलेला होता तो पण घेते आता काढून. आणि साहेबांनी सकाळी मग विड्याची पानं, फुलं, त्याचबरोबर ढाळ्या वगैरे त्यांचा चहा वगैरे झाला की पटकन असं ते पण घेऊन आलेले होते. तोपर्यंत म्हणून मी घरातली कामंसुद्धा आज माझी पटकन आवरलेली आहेत. थोडीफार मदत केली ना होतं. मग हे पण करतात बरं का तसं ताईंनो, मला खूप मदत करतात. आज त्याने ढाळ्या वगैरे आणून दिल्या, फुलं आणून दिली आणि देतात, म्हणजे ते पण करतात काम. आणि स्वतः मग चहा गरम पाणीसुद्धा मग असं माझी घाई गडबड असेल ना तर मग ते घेतात. तर असं आता त्यांची पण कसं सेकंड शिफ्ट असते ना, मग यायला उशीर होतो. मग सकाळी पण ते उशिरापर्यंत झोपतात 8 वाजेपर्यंत. आणि मग ते हॉलमधून म्हणजे त्यांचा हॉलमधून ते उठले की तोपर्यंत माझं किचनमधलं काम आवरतं
आणि मग किचनमधलं काम आवरलं की मी इकडे येते हॉल आवरायला, आणि तोपर्यंत ते मग किचनमध्ये चहा पाणी वगैरे करतात. तर असं असतं ताईंनो. तर असं आता मी ना पूजाला सुरुवात करण्या अगोदर भूमीची पूजा करून घेते. फरशी तर पुसून घेतलेलीच होती, पण त्यानंतर थोडंसं पाणी शिंपडून पुन्हा पुसून घेतलं, रांगोळी घालायची ना त्यामुळे. तर आता भूमिपूजन म्हणजे करून घेते सुरुवात करण्या अगोदर. छोटीशी स्वस्तिक काढलं, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून ह्याची पूजा करून घेते, आणि त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करायची आहे. तर थोडंसं आपण नमस्कार वगैरे करायचा, शेजारी धूप वगैरे लावायचं, अगरबत्ती. त्याचबरोबर आपण देवमंदिरातली तर पूजा वगैरे करतोच, तिथे दिवा वगैरे असतोच, त्यामुळे सेपरेट असा खाली काही मांडायची गरज नाही आहे. छोटंसं घर आहे ना, त्यामुळे देवघरात आहे दिवा लावलेला. तर असं आता गेल्या गुरुवारी मी तुम्हाला डिटेल्समध्ये सगळं रुटीन शेअर केलेलं होतं. देवपूजा हे सगळं असं सांगितलं, म्हणजे डिटेलमध्ये शेअर केलं. आता फक्त शॉर्टमध्ये हे आता गुरुवारची पूजा आहे तर केलीच पाहिजे, आणि तर म्हणून मी आता हे दाखवत आहे. सकाळचं हे असंच रुटीन असणार आहे. तर हा कलश घेतला, त्याला मी स्वस्तिक काढले, बाजूने हळदी कुंकाचे पट्टे वळलेले आहेत, आणि ह्या स्वच्छ पाण्यामध्ये, ताज्या पाण्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, एक फूल, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि दुर्वा टाकायचे आहेत. आज मी दुर्वा आणायला विसरलेली आहे. तर अष्टदल कमळ काढलेलं आहे, आणि त्याच्यावर सुद्धा मी हळदी कुंकू टाकलं, आणि ह्या डहाळ्या ज्या आणलेल्या आहेत ते अशा पद्धतीने पाठीमागे लावून घेते, आणि त्याच्यावरती नारळ ठेवून म्हणजे मुकुट बांधता येईल. एका बाजूला पाटावर मी चौरंगावर ते फोटो ठेवलेला आहे लक्ष्मी मातेचा, आणि त्याखाली थोड्याशा अक्षता ठेवलेल्या आहेत. तर आता हे सगळ्या जी काही पानं आहेत, पालव्या आहेत ना, त्या अशा पद्धतीने त्याला थोडंसं हळदी कुंकाचे बोटं लावून घ्यायचे आहेत. बघा किती छान आणि सुंदर दिसतंय. माता लक्ष्मीला लाल रंग खूप आवडतो, त्यामुळे आपण पाटावरती किंवा चौरंगावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे. तर माझ्याकडे दुसरेसुद्धा लाल रंगाचे म्हणजे देवपूजेचे वापरले जाणारे जे वस्त्र असतात ना, ते पण आहेत. पण हा मला ब्लाऊज पीस खूप आवडतो, व्यवस्थित तो बसतो देखील, त्यामुळे मग मी तो ठेवते. आता ह्या कलशामध्ये ना मी पालव्या वगैरे पाठीमागे लावून घेतल्या, त्याला हळदी कुंकू वगैरे लावलं, नारळ ठेवलेला आहे, आणि हा मुखवटा त्यालासुद्धा आपण स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर अशा पद्धतीने बांधून घ्यायचा. किंवा हा नारळ आहे ठेवतानाच ऑलरेडी खालीच आपण मांडीवरती काय करायचं, बांधायचा, आणि मग त्यानंतर त्याची पुसून पूजा करून घ्यायची. तर आता माझं असंच झालेलं आहे बघा, नारळ ठेवला आणि मुकुट बांधायचं राहून गेलं, मग त्याच्यावरतीच मी ते बांधून घेतलं. तर मस्त बांधला गेला, व्यवस्थित बांधला गेला. त्याला काय असं म्हणजे फारसा वेळ आज पूजेला लागलेला नाही आहे, पटकन पूजा आज झालेली आहे. कारण की नेहमीचं साहित्य म्हणजे गेल्या गुरुवारचं साहित्य आहे, एका पिशवीमध्ये व्यवस्थित भरून ठेवलेलं होतं, ते घेतलं आणि मांडलेलं आहे, बस. बाकी काय, आणि जशी गेल्या गुरुवारी पूजा मांडली तशीच मांडायची आहे, यात काय असं वेगळं असं काहीच आज करायचं नाही आहे. तर आता कोणी खणाना नारळाने ओटी भरतं, कोणी साडीनं ओटी भरतं, ह्यामध्ये फक्त थोडासा बदल होऊ शकतो, बाकी आपली पूजा सेमच राहणार आहे. तर गजरा म्हणजे हा प्लॅस्टिकचा आहे, आज मी फुलांचे गजरा नाही आणलेला, फुलंच आणलेली आहे साहेबांनी, आज गजरा काय आणलेला नाही आहे. तर त्यानंतर चुनरी वगैरे ठेवून दिली. मस्त माता राणीचं रूप हे दिसायला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता, दागिने वगैरे घातल्यानंतर, साडी वगैरे नेसवल्यानंतर. आता ही मांडणी झालेली आहे सगळी. आता आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेऊया. गणपती बाप्पांना अभिषेक घातला, ओम गणेशाय नमः किंवा ओम गणपते नमः असं म्हणत अभिषेक घालून तर त्यांना स्थान दिलेलं आहे. त्यानंतर भगवान विष्णूंची पण मी पूजा करते ह्या पूजेमध्ये. तर त्यांना पण अभिषेक घातला, जलार्पण केलं, आणि त्यानंतर मग त्यांना पण स्थान दिलेलं आहे. 2 विड्याच्या पानावर इथे बघा, आणि हळदी कुंकू वाहून पूजा करून घेते, फूल वगैरे अर्पण करते, आणि ह्यांची पूजा झाली की त्यानंतर आपण माता राणीला हळदी कुंकू लावायचं आहे. तर आता फुलं वगैरे वाहते सगळीकडं. आता फुलांचं छान दिसत होती ही पिवळी फुलं पण वरती, त्यानंतर मग मी खाली ठेवली, खाली पण छान वरती बसतच नव्हती. तर आता हळदी कुंकू माता राणीला पण लावलं, आणि मी पण माझ्या कपाळाला लावून घेतलं, आणि आता देवीची ओटी भरून घेते. तर ओटीमध्ये तर माहिती आहे आता अक्षदा, बांगड्या, तिला जे आवडतं ते साहित्य, मंगळसूत्र वगैरे सगळं आपलं सुवासिनीचं वाण त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो. तिला आवडणारं लवंग, विलायची हे पण ठेवायचं, हळकुंड, खोबरं, बदाम, आणि त्यानंतर आपली देवघरातली माता लक्ष्मीची मूर्ती असते ती ठेवायची. गणपती बाप्पांना विडा ठेवलेला आहे, त्याच्यावरती पण हळदी कुंकू वगैरे ठेवलं, 1 रुपयाचं नाणं वगैरे, आणि त्यानंतर फळं. तर झाली ही पूजा. आता त्यानंतर धूप, अगरबत्ती, त्याचबरोबर समया वगैरे बाजूने लावून घ्यायच्या. पूजा वगैरे मांडतो ना आपण, त्यामुळे ते शेवटीच लावायचं, कारण की हाताला धक्का वगैरे म्हणजे हात वगैरे लागू शकतो, धक्का लागू शकतो, किंवा आपण नवीन साडी वगैरे घातलेली असते तर त्याला साडीला लागू शकतं, त्यामुळे सगळ्या शेवटी लावायचं समया वगैरे. तर मी आता हे धूप कप धूप आहे ते लावून घेतलं, आणि एका ताईने सांगितलं की वरती अशा पद्धतीनं
कापूर ठेवा. म्हणजे मला ह्याच्यातलं म्हणजे काहीच माहीत नव्हतं, हे कशा पद्धतीने धूप वगैरे धूपपात्र हे मी नवीनच शिकलेले आहे. मला माहितीच नव्हतं. जे काय मला माहीत नसतं ते तुम्ही मला सांगता, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. आणि आपण हे व्हिडिओ जे शेअर करत असतो ना, ते आपल्याला जे काय माहिती आहे ते आपण तुम्हाला म्हणजे शेअर करतो, आणि ह्याच्यातलं जे काय माहिती नाही आहे तर ते तुम्ही सांगता कमेंटद्वारे. त्यामुळेच आपण एकमेकांचे व्हिडिओ पाहतो किंवा एकमेकांना व्हिडिओ शेअर करत असतो. ह्या शेअर करण्यामागचं तेच कारण असतं ताईंनो. कोणीही आईच्या पोटातून शिकून येत नसतं, एकमेकांचं बघूनच करत असतं. तर चला, धूप अगरबत्ती समया वगैरे लावून घेतलेले आहेत, झालेली आहे ही माझी पूजा. तर एक गोष्ट मला सांगायची राहूनच गेली, की आपण सकाळच्या वेळेमध्ये ज्यावेळी स्वयंपाक करत असो, आपल्याला मंत्र जाप वगैरे एका जागेवर बसून करणं होत नाही आहे किंवा वेळ भेटत नाही, तर मोबाईलवरती लावायचं व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनामन, स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त असं मोबाईलवरती लावायचं, ऐकायचं. घरामध्ये छान असं प्रसन्न वातावरण तयार करायचं. आणि त्याचबरोबर पूजा आपण करत असताना, पूजा चालू असताना, मांडणी करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी देवे नमः असं म्हणजे मंत्र जप करत आपण ही पूजा मांडायची. त्यामुळे काय होतं, आपलं मन एकाग्र होतं, घरातलं वातावरण प्रसन्न राहतं. त्याचबरोबर घरामध्ये आपण कमी बोललं जातो. आपल्या तोंडात जर मंत्र वगैरे असेल, कमी बोललं की घरामध्ये शांतता राहते, वादविवाद वगैरे होत नाही आहेत. तर असं तर मी तेच आज मी म्हणजे ज्यावेळेस माझ्या घरामध्ये पूजा असते त्यावेळेस मी असंच करते. नेहमी जर सकाळच्या वेळेमध्ये माझ्या घरात मंत्र जाप असतातच, पण अशा वेळेस पण मी लावत असते. आजची मस्तपैकी दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारची पूजा ही माझी झालेली आहे मांडून. आणि बघू शकता खूप छान मस्त वाटत आहे. मला जे काही माहीत नव्हतं, म्हणजे असं काही गोष्टी आपल्याला ज्या माहीत आहेत ते मी शेअर करत असते, आणि ज्या मला माहीत नाहीत त्या मोठ्या मोठ्या माझ्यापेक्षा ताई ज्या आहेत मला सांगतात की ताई हां इथं हे कर, तिथं ते कर. ते मला खूप आवडतं. तर मी आज त्यांच्याच पद्धतीने मस्त असं ज्या माझ्या काही चुका आहेत, चुका नाही म्हणता येणार, माहीतच नसतं ना ते, मग ते माहिती मला देतात, तर ते मला खूप भारी वाटतं. तर झालेले आहे आता आजची पूजा माझी सगळी ही दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारची, जी पहिल्या गुरुवारी जशी मांडलेली तशीच मांडलेली आहे. आणि तर आता असो, चला आता मी ना तुम्हाला मी काहीतरी खरेदी केलेली, मी तुम्हाला जसं मी काल म्हटलं मी काहीतरी खरेदी केली, तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. तर काही नाही ताईंनो, गावाकडे थोड्याशा वस्तू घेतलेल्या आहेत थोड्याफार, तर ते तुम्हाला दाखवते आता इथं काय काय घेतलेलं आहे. तर गावाकडे नवीन टॉयलेट बाथरूमचं बांधकाम झालेलं आहे, आणि तर त्यासाठी मग ह्या एका टॉयलेटमध्ये म्हणजे बकेट आणि मग घेतलेला आहे. त्याचबरोबर पाट घेतलेला आहे बाथरूममध्ये नवीनच असावा म्हणून, आणि एक ब्लँकेट घेतलेलं आहे. आता यात्रा आहे आमच्या गावाला, त्यामुळे आम्ही जातोय गावाला, तर ब्लँकेट घेतले, आणि एक चटई घेतलेली आहे. तर ही बघा, ही चटई घेतलेली आहे. आता ह्यांच्या किमती किती आहेत, तर ही चटई मला बसलेली आहे 250 रुपयाला. ट्रिपलची का काय अशी चव आहे वाटतं, म्हणजे मोठी आहे. आणि हे ब्लँकेट बसलेलं आहे 350 रुपयाला. चटई 250, ब्लँकेट 350, आणि हे दोन्ही मिळून 100 रुपये. मग 30 रुपयाचं बकेट 70 रुपयाचे असं 100, आणि हा पाट 100 रुपयाला. त्याचबरोबर माझ्या बाथरूममध्ये पण मी थोड्याफार नवीन वस्तू घेतलेल्या आहेत, त्याच्याबरोबरच ते ठेवून दिले जागच्या जागेला. तर चला आता हे ताई निघालेले आहेत पुढं गावाला, तर त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्या गाडीमध्ये हे देते मी ब्लँकेट, चटई, आणि जे आता काही काही घेतलेलं आहे ते एवढं गावाकडसाठी साहित्य घेतलं एवढं. तर असं आता चला मग आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड. तर भेटूया उद्याच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.